तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्या समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण पाहतोय की इकडे सौदामिनी तिचंच म्हणणं खरं करत आता मात्र सात्विका फॅशनला फक्त काळीमा फासण्यासाठी हा सगळा प्रकार करण्याचा प्रयत्न करत आहे। पण त्याच वेळेला अनुभवाचं मात्र आता खूप मोठं संपत्ती असलेला इकडे आता रमाकांत खूप मोठा निर्णय घेत सात्विका फॅशनचा ट्रक हा नाहीच आहे तर ओरिजिनल ट्रक सात्विका फॅशनचा कुठे गेला, काय गेला आणि त्यानंतर कशा पद्धतीने सौदामिनीने खेळी खेळले हे त्या आता पूर्णपणे कार्यक्रम आयोजित केलेल्या कंपनीच्या समोर आणत सौदामिनीला या सगळ्या बिझनेस वर्ल्डमधून बाद करत सात्विका फॅशनचं नाव मात्र अबाधित ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वडिलांच्या बद्दल इकडे आता अर्णवला इतका अभिमान वाटलाय आणि त्याला खऱ्या अर्थाने बाप काय असतो आणि बापाचं छत्रछाया आपल्यासाठी किती आवश्यक आहे हे समजलंय। पण हा सगळा प्रकार कसा केलाय, ओरिजिनल ट्रक कुठून शोधून आणलाय, आता इकडे सौदामिनीला कसं काय अडकवलंय, सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे ज्या वेळेला आकाश आणि अर्णव हे दोघ जण आलेले आहेत त्यावेळेला त्यांना आता समजलंय की ज्या ठिकाणी येऊन आता तो GPS ट्रॅकर त्याचा बंद झालेला आहे, तो ट्रॅकर बंद झाल्या कारणाने मात्र आता इथेच काहीतरी गडबड झालेली आहे हे त्या दोघांना सुद्धा आता समजलेलं आहे। आणि त्यानंतर मग मात्र आता इकडे अर्णव सांगतोय इथूनच खरा आपला ट्रक गायब झालाय, पण तो कुठे झालाय, काय झालाय हे मात्र काही कळायला मार्ग नाहीये। आणि त्यावरती मात्र आता आकाश सांगायला लागतो, दादा खरंच माझं खूपच चुकलं, म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता हे सगळं म्हणजे कशा पद्धतीने झालंय ना मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये, मी खरंच खूप मोठा दोषी आहे। यावर तो म्हणतो झालं गेलं जाऊ दे, याच्या पुढे काय करायचं हे आता आपण पाहायला पाहिजे। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे दोघं जण निघालेले आहेत दोघं घरी, आणि घरी आल्यावरती अर्णव आणि आकाश दोघं जण सांगायला लागतात कसं घडलं, काय घडलं हे ज्या वेळेला ते आता सांगायला लागतात। आणि त्यावेळेला मात्र आता इकडे रमाकांत म्हणायला लागतो म्हणजे हे सगळं त्या सौदामिनीनेच केलेलं आहे। यावरती आता मात्र इकडे अर्णव सांगायला लागतो हो त्यांनी केलंय, पण आपण तरी सुद्धा काही करू शकतच नाही आहोत, आपण मुळातच त्याला या सगळ्यामध्ये आपला ट्रक कसा काय आणणार, आणि जरी ट्रक मिळाला तरी आपली मुदत तर निघून गेलेली आहे ना। आणि यावरती रमाकांत सांगायला लागतो मी खरं सांगू का, मुदत निघून गेली असली तरी आपल्यासाठी आपलं आता नाव सात्विका फॅशन हे नाव सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून मला असं वाटतं की जर का आपण या सगळ्यामध्ये आपण निर्दोष आहोत हे सिद्ध केलं तर कदाचित आपल्याला एखादा चान्स मिळू शकेल। यावरती अर्णव म्हणतो नाही आता झाले, सगळी बदनामी आपली काय व्हायची ती मात्र झालेली आहे, आणि असं असताना पुन्हा काय हे सगळं करायचं। पण रमाकांत मात्र आता हा विषय सोडत नाहीये आणि रमाकांतच्या डोक्यात चाललंय की उदयकांत इथे कशासाठी आला असेल, उदयकांत कुणाला भेटायला आला असेल, ते काही नाहीये, काहीतरी करायलाच पाहिजे। बरं तो इकडे मात्र वल्लरी कान भरायचे काम करत आहे, ते म्हणजे नम्रताचं, आणि नम्रताचं कान भरायचं ज्या वेळेला ती आता काम करत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता ती नम्रताला सांगते तुला कळतंय का, म्हणजे आता तुझा नवरा माझा मुलगा ह्यांचा नोकरच आहे ना, आपण या सगळ्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे। तू जरा आकाशला खडसव की, आकाशला जरा आता सांग ना की त्याला आता कळत नाहीये का की इथे त्याचा वापर करून घेतला जातोय, पण तुझा नवरा मूर्खासारखा त्याच्या पुढे मागे गोंडा घोळत बसलाय। आणि त्यानंतर नम्रता इकडे आकाशच्या समोर आलेली आहे आणि ती आकाशला सांगते आकाश मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे। आणि त्यावरती मात्र आता आकाश सांगायला लागतो काय झालं, सध्या मी बिझी आहे, तुला माहिती आहे ना आपल्या आता इकडे सात्विका फॅशनचं काय चाललंय। आणि त्यावरती मग आता इकडे वल्लरी म्हणते बघितलंच, म्हणजे ह्याला फक्त ती सात्विका फॅशन जी आपल्या नावावरती पण नाहीये, मामा म्हणतात काय सांगतेस तू त्याला। यावरती मग आता नम्रता म्हणते बरोबर बोलतायत आई, जे काही बोलतायत ना मला आता त्यांचं म्हणणं पटतंय। आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः आता आकाश काय बोलतेस तू, कसलं म्हणणं पटतोय, मला खरंच काही तुझं आता वागणं कळत नाहीये। आणि यावरती ती म्हणते ते तुमचा कसाही अपमान करताय आणि तुम्ही सहन करताय। यावरती तो म्हणतो माझी चूक होती ना, हे बघ या सगळ्यामध्ये पडू नकोस तू, असं म्हणत त्याने नम्रताचं तोंड बंद केलंय। बरं इकडे आता रमाकांत विचार करतोय नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे आता आपण जर का या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि तिकडून आपण त्या ट्रकचा मागोवा काढायचा प्रयत्न जर केला मग मात्र आपल्यासाठी ही गोष्ट सोपी होईल का, पण हे सगळं कसं करायचं आहे
आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे तो खूप मोठी युक्ती करतो आणि युक्ती करत तो मात्र आता तिकडून निघालेला आहे। ज्या वेळेला तो तिकडून निघालाय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे इकडे ईश्वरी सांगायला लागते, बाबा मला कळतच नाहीये, म्हणजे आता मामा मला कळत नाही की बाबा कुठे गेलेत। आणि यावरती मामा म्हणतो, नाही ग, आत्तापर्यंत तर ते आता इकडे घरातच होते ना, मग अचानकपणे जातील कुठे असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ईश्वरी सांगायला लागते, मला खरंच कळत नाहीये, आपण बाबांचा शोध घ्या। त्यावरती अर्णव चिडलाय। अर्णव सांगतोय, एक करताना एक गोष्टी काय ह्यांना करायच्या असतात, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की हे सगळं होत असताना मध्येच आता कडमडायला हे गेले कुठे। म्हणजे एकाच वेळेला आता आपण कुणाला बघायचंय, एकाच वेळेला आपण आता काय काय नक्की करायचंय, मला खरंच कळत नाहीये असं म्हणत अर्णव त्यांना शोधायला निघालाय। अंजली सांगायला लागते, नाही, ते असं कुठे स्वतःला कुणाला त्रास देण्यासाठी जाणार नाहीयेत। पण त्याच वेळेला मात्र आता अर्णव ईश्वरी त्यांना शोधायला निघालेले आहेत। बरं, हे सगळं होत एक बातमी आता म्हणजे एक बातमी टीव्हीवरती आणि आता सोशल मीडियावरती कंटिन्युअसली फिरत आहे आणि त्याच वेळेला इकडे आता ती बातमी दाखवायला लागते, ती म्हणजे ईश्वरी अर्णवला, आणि ईश्वरी अर्णवला ती बातमी दाखवते आणि त्या बातमीमध्ये असतं की सात्विका फॅशनला बदनाम करण्याचा सौदामिनी देशमुख यांचा कट रमाकांत राजेशिर्के यांनी हाणून पाडला। आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेच जण हादरलेत, म्हणजे बाबा तिकडे गेले होते। आणि त्याच वेळेला मात्र आता ते जे काही आयोजक आहेत ते पुन्हा आलेले आहेत आणि आयोजक मात्र आता या सगळ्यामध्ये आलेले आहेत आणि ते म्हणतात, माफ करा, खरं तर तुमचा ओरिजिनल ट्रक आमच्यापर्यंत आलेला आहे आणि तुमचा ओरिजिनल माल आम्हाला पोहोचलेला आहे, पण या सगळ्याची शहानिशा करण्यासाठी तुम्हाला सेंटरवरती यावं लागेल। ज्या वेळेला तुम्ही आता त्या सेंटरवरती याल तेव्हाच आता या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं म्हणत ते आता इन्व्हिटेशन देऊन निघून इकडे तोपर्यंत मात्र आता ज्या वेळेला हे दोघं जण त्या ट्रकच्या इकडे येतात त्यावेळेला ते रमाकांतला म्हणतात, काय झालं बाबा, तुम्हाला हे कसं काय लागलं। यावरती रमाकांत सांगायला लागतो, खरं तर आता आपला ट्रक घेऊन सौदामिनी देशमुख ही आता तिथला माल काढत होती आणि त्याच वेळेला तो ट्रक मात्र आता मी आपल्या ताब्यात घेतलेला आहे, आपला सगळा माल पोहोचवलेला आहे, तो म्हणजे स्वतः त्या आयोजकांपर्यंत, आणि त्यांना पुन्हा एकदा कॉम्पिटिशनमध्ये घेण्याची रिक्वेस्ट केली। यावरती ईश्वरी म्हणते, पण तुम्हाला हा सगळं कळलं कसं। यावरती मात्र आता रमाकांत सांगायला लागतो, इतके वर्ष मी इकडे बिझनेस करतोय आणि इतके वर्ष बिझनेस करत असताना या खाचाखोचा मात्र आता मला लगेच समजतात, म्हणजे या सगळ्यामध्ये इतक्या गोष्टी आता समजलेल्या आहेत की आपण काहीही केलं ना तरी सुद्धा ओळखी ह्या बिझनेसमध्ये महत्त्वाच्या असतात। आणि त्यानंतर मग आता इकडे लागलेला आहे ते म्हणजे रमाकांतला ज्या वेळेला ती आता ट्रक शोधत आहे त्यावेळेला त्याला आता गुंडांनी मारहाण केली। आजी म्हणते, हे काय, अहो जावई बापू तुम्हाला खूपच लागले। अर्णव म्हणतो, आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जातोय, हा ट्रक मिळणं हे सगळ्यापेक्षा तुमची तब्येत माझ्यासाठी महत्त्वाची आहे। एकतर मी आईला गमावलेलं आहे आणि आईला गमावलंय आणि त्यानंतर मी आता तुम्हाला गमावू इच्छित नाहीये, चला आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे चला, ते म्हणजे हॉस्पिटलला असं म्हणत अर्णव त्याला धरतो हॉस्पिटलला। तोपर्यंत या सौदामिनी देशमुखला अजिबातच माहिती नाहीये की आता आपला ट्रक सात्विका फॅशनचा ट्रक पकडला गेलाय आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव तिकडे आलाय, ती मोठ्या टेचात आहे। काय 200 कोटीचं काय झालं। अर्णव म्हणतो, 200 कोटी काय घेऊन बसलात, 1 बिलियन तुम्हाला पैसे देतोय, कळतंय असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे रमाकांत आलेला आहे आणि त्यानंतर रमाकांत इकडे बाहेर घेऊन येतो, तो म्हणजे सौदामिनी। आणि त्याच वेळेला सात्विका फॅशनचा ट्रक आता पोलीस घेऊन येतात आणि त्यावेळेला सात्विका फॅशनचा ट्रक पाहिल्यावरती मात्र आता सौदामिनी हादरलेली आहे, हे कसं काय शक्य झालं। आणि त्यावरती रमाकांत सांगायला लागतो, आमची बाजू सत्याची आहे आणि बाजू सत्याची असल्या कारणाने मात्र आता हे शक्य झालेलं आहे। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला मात्र आता धडा शिकवणार आहे, माझ्या मुलाच्या वाटेला जाऊ नको। आत्तापर्यंत त्याच्या डोक्यावरती बापाचं छत्र नव्हतं, पण आज त्याच्या डोक्यावरती बापाचं छत्र आलेलं आहे आणि असं असताना जर का त्याला या सगळ्यामध्ये तुम्ही आता अडकवण्याचा प्रयत्न केलात तर हा बाप पेटून उठणार आणि पेटून उठलेला हा बाप तुम्हाला असे काही धडा शिकवणार आहे ना की मग या सगळ्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही आहात। प्रेक्षकांनो, एका झटक्यात मात्र आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि त्यानंतर मालिके
मालिकेमध्ये मात्र आता जबरदस्त टर्निंग पॉइंट आलाय, ते म्हणजे अर्णव आणि रमाकांत हे दोघं जण एकत्र आलेले आहेत. प्रेक्षकांनो, मालिका पाहता पाहता खूपच सुंदर झालेली आहे आणि इथूनच आपल्याला आता अर्णव आणि रमाकांत या दोघांचं मात्र आता एक गोड गोड नातं पाहायला मिळणार आहे. कसं घडणार, काय घडणार, सगळं सविस्तर येणाऱ्या भागात कळणार.